आपण बघतोय जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाके आणि काही विद्यार्थी करताना पाहायला मिळतात। आपण बघतोय ओबीसी हे सगळे विद्यार्थी आहेत आणि इथे लक्ष्मण हाके जे काय मागण्या आहेत, लक्ष्मणची काय मागण्या आहेत? महाज्योतीला पैसे अजित पवार देत नाही, त्याच्या विरोधामध्ये हा कारखानदार आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही। विद्यार्थी सोबत घेऊन तुम्ही आंदोलन करताय, सगळे ओबीसी या अधिवेशनामध्ये विनंती आहे आणि अजितदादांच्या पाठीशी आमच्या रणरागिणी राष्ट्रवादीच्या उभ्या आहेत। आम्ही त्याला मुंबईत फिरू देणार नाही। राष्ट्रवादीच्या महिला एकच वादा। ऐसे इधर है ना हम लोग, आप उधर से दो ना, आप सब उधर चले जाओ। हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आज आपण इथे पत्र दिले पोलीस सायन पोलीस स्टेशन मध्ये, काय विषय काय? मी मधुसूदन रामचंद्र रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस। आता 3 तारखेला एक माथेफिरू आहे लक्ष्मण हाके म्हणून, ओबीसी समाजाचा स्वतःला नेता समजणारा, त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विरोधात जे बरळ ओकले ते खूप अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे। कारण त्याची आम्ही तर निंदा करतो, पण अजितदादांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांनी ओबीसी समाजासाठी भरपूर काय केले। आमच्या स्वतःच्या पक्षामध्ये ओबीसी समाजाचे ते एवढे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी दादांनी भरपूर काय केले। आणि हा बोलतो की दादांनी निधी नाही दिला। अरे माथेफिरू, तुला समजलं पाहिजे तू कोणाबद्दल बोलतोय। तू जर थुंकला सूर्याकडे तर तुझ्या तोंडावरती तेच पडणार आहे आणि अजितदादाची तू बरोबर करू शकत नाही। त्यामुळे दादांच्या बद्दल बोलणं हे चुकीचं आहे। आणि मी मधुरण दिवे एकच सांगू त्याला इच्छितो की मुंबईमध्ये तुला फिरू देणार नाही लक्ष्मण हाके। ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचं करून लोकांच्या भलं करून तू शिव्या काय करून स्टँडबाजी करणं हे साफ बंद कर। अजितदादा पवारांच्या पाठीमागे त्याचा खंबीर कार्यकर्ता उभा आहे। असं त्यांनी स्टंटबाजी केलेली, जलसमाधी आंदोलन केलं महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना घेऊन, काय सांगाल त्याबद्दल? शिवीगाळ सुद्धा केलेली। हा, ते हे अत्यंत चुकीचं आहे ना। त्याचाच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। त्यांनी हे केलं नव्हतं पाहिजे। आपण पत्र केलं, काय मागणी करतो? आम्ही अशी मागणी केली प्रशासनाकडे की त्याच्यावरती माथेफिरू लक्ष्मण हाके याच्यावरती प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही आशा आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। काय तुमचं नाव आणि काय सांगा तुम्ही? मी बबिता ज्ञानेश्वरला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महिला उपाध्यक्ष अजितदादाची कार्यकर्ता आहे। आणि जे
लक्ष्मण हागेने जे काही वक्तव्य केलं किंवा जे काही शब्द वापरल्यात ओबीसी समाजावरती, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मी स्वतः ओबीसीमध्येच आहे, त्याच्यामुळे मी त्याला काही माहिती नाही की दादांनी काय केलं काय नाही केलं याची त्याला जाणीव नाही, म्हणून तो असे शब्द वापरतो. त्याचा जाहीर निषेध करते आणि शासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. आणि अजितदादांच्या पाठीशी आमच्या रणरागिणी राष्ट्रवादीच्या उभ्या आहेत. आम्ही त्याला मुंबईत फिरू देणार नाही. राष्ट्रवादीच्या महिला एकच वादा. सर, आप सत्ता में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा अगर सत्ता में होने के बाद भी ऐसी क्या मजबूरी आ गई, आप लोगों को निवेदन देना पड़ रहा है किसी कारण से, आप लोग यहाँ आए निवेदन दे रहे, अभी तो आपको निवेदन दे रहे, ऐसा क्यों, आपके ऐसा क्या मांगने लेके आप लोग यहाँ पे आए? हम सरकार, मैं ललन पाल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी दक्षिण मध्य मुंबई जिला का जिलाध्यक्ष बोल रहा हूँ. आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि अभी हमारी सरकार है, हम किसी को भी ज़बरदस्ती नहीं कर सकते हैं. 3 तारीख को लक्ष्मण हाके जी ने, हमारे अजीत दादा पवार जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है और कैबिनेट मिनिस्टर भी हैं, उनके खिलाफ गलत शब्दों का इस्तेमाल किया. लक्ष्मण हाके जी पढ़े लिखे हैं, सरकार में रह चुके हैं, उनको गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करना चाहिए था. और वो जैसे एक टपोरी होता है फुटपाथ छाप, उस तरह उन्होंने गलत शब्दों का इस्तेमाल किया, जिसका राष्ट्रवादी पार्टी की तरफ से हम जाहिर निषेध करते हैं. और ये प्रशासन से मांग करते हैं कि उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाए, क्योंकि अजीत दादा ने भी, मैं ओबीसी समाज का हूँ और ओबीसी से सेल में हूँ, और अजीत दादा हमारे लिए बहुत काम कर रहे हैं ओबीसी समाज के लिए. और उन्होंने जो बोला है ये बहुत गलत बोला है और गलत शब्दों का इस्तेमाल किया, इसलिए हम इसका निषेध जाहिर विरोध करते हैं और हम प्रशासन से उन पर कड़ी कार्रवाई करने की अपील करते हैं. माझं नाव बबन लक्ष्मण थोरात. मी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा सेवादलचा अध्यक्ष आहे. आणि आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आणि दादांच्या विरुद्ध जे प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत, यांनी जे दादांच्या बाऱ्यामध्ये 3 तारखेला जे चौपाटीवर जी बरळ ओकलेली आहे, त्या बरळ ओकल्याच्या विरोधात मुंबईमध्ये ठिकठिकाणी निदर्शन होत आहेत आणि त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आम्ही. आणि आज आम्ही आमचे मधुसूदन रणदिवे, दक्षिण मध्य जिल्ह्याचे सरचिटणीस, मी, आमचे ललन पाल, आम्ही सगळे मिळून माननीय सिद्धार्थ कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सूचनेनुसार आज साइन पोलीस स्टेशन येथे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिर्के मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की लक्ष्मण हाके जे प्राध्यापक आहेत आणि जे आदरणीय दादांच्या विरुद्ध ते खालच्या पातळीमध्ये त्यांनी जे टीका केलेली आहे, त्या टीकेचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याबाबत आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायन्स पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर केलेलं आहे. आणि आमचे सर्व कार्यकर्ते अजितदादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत. आणि असे लक्ष्मण हाके यांच्यासारख्यांनी जे काही बरळ ओकतात दादांच्या विरुद्ध, हे चुकीचे आहे आणि परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तो क्या कहेंगे, आज साइन पुलिस स्टेशन में आया है आपकी पार्टी के माध्यम से, क्या असल मांगनी है, क्या आगे की क्या कार्रवाई आप लोग? मैं गोविंद पाल, साइन कोलीवाड़ा तालुका अध्यक्ष ओबीसी सेल. मैं लक्ष्मण हाके के खिलाफ जाहिर निषेध करता हूं कि उन्होंने अजीत दादा पवार साहब के बारे में गलत अपशब्द का उपयोग किया, इसलिए हम यहाँ पे पत्र देने आए थे.